मी मतदार बंधूंना भगिनींना आव्हान करतो की 16 तारखेला कॉलेज ग्राउंड पिंपळगाव येथे ही सभा होणार आहे। त्याच्यामध्ये आमचे नेते बच्चूभाऊ प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चूभाऊ कडू असतील आणि आपले स्वराज्य पक्षाचे संस्थापक आदरणीय छत्रपती संभाजीराजे असतील। या संयुक्त सभेला सगळ्यांनी यावे असे मी सर्व जनतेला आवाहन करतो। सभेची वेळ संध्याकाळी 4 वाजता 16 तारखेला येत्या 16 तारखेला। मी तसा भारतीय जनता पार्टीचा प्रदेशावरती ओबीसी मोर्चाचा सरचिटणीस होतो, परंतु एक चळवळीतला नेता त्यांच्या कामावर इम्प्रेस होऊन मी प्रहारमध्ये प्रवेश केला प्रथमतः। नंतर त्यांनी माझं काम बघून माझी उमेदवारी फायनल केली आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिले उमेदवारी माझी फायनल झाली। आणि दिव्यांगांसाठी बच्चूभाऊंचं काम इतकं मोठं आहे आणि त्याच्यामध्ये इतकं पुण्य आहे की मी म्हटलं निकालाचं काही हो, परंतु आपण दिव्यांगांची सेवा ही बच्चूभाऊ नंतर इथं प्रतिबच्चूभाऊ म्हणून या तालुक्यात शेतकऱ्यांची आणि दिव्यांगांची सेवा केली पाहिजे, म्हणून मी प्रहारमध्ये प्रवेश करून मी उमेदवारी करीत आहे। हे बघा कसं असतं की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवून आणि लोक यांना अक्षरशः कंटाळले, परंतु हे गटतटाचं राजकारणाचा हा तालुका असल्यामुळं मी पण एक विचार केला की ठीक आहे, चला नेहमी दोन्ही मोठ्या गावांना उमेदवारी जातात, सत्ता तिकडे जाते। माझं एक 1700 ते 1800 मतदानाचं गाव आहे, गोदाकाठला माझं काम चांगलं आहे। तालुक्यामध्ये मी छोटे छोटे कामं सगळ्यांची केली असेल, ते आरोग्याविषयी असेल किंवा काही असेल, तहसील कार्यालयाविषयी असेल, मी पण कामं खूप केलेले, त्याच्यामुळे त्या अनुषंगाने मी उमेदवारीस इच्छुक झालो। तालुक्याचा विकास असा, ह्या तालुक्याला जरी सदन आणि कॅलिफोर्निया तालुका म्हणलं जातं, परंतु आजची परिस्थिती पाहता जर तुम्ही सुशिक्षित लोकांना ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही अशा लोकांची जर तुम्ही बाईट घेतली, त्यांना विचारलं गेलं तर की तालुका कोणत्या वळणावर येऊन ठेपला आहे, तर पूर्वी दुलाजी नाना पाटील असतील, काकासाहेब वाघ असतील, तात्यासाहेब बोरस्ते असतील, अगदी प्रल्हाद पाटलांपर्यंत या तालुक्यांनी सहकारामध्ये खूप मोठी झेप घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या सहकारी संस्था स्थापन केल्या। त्याच्यामध्ये निफाड कारखाना, रानवड कारखाना, जयश्रीपाद संस्था असेल, अनेक वेगवेगळ्या संस्था। आणि त्यावेळेचे गटातटाचं राजकारण हे विकासासाठी होतं आणि आत्ताचं गटातटाचं राजकारण हे अनिल अण्णा गट आणि दिलीप काका गट असं त्यांचे नावं स्वतः गटाला पडलेले। आणि त्यांनी ह्या प्रश्नांमधला शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील, कांद्या निर्यातीचा असेल किंवा कारखान्याविषयी असेल, जिल्हा बँकेच्या कर्जदारांविषयी असेल, वसुलीविषयी असेल, जे असेल ते त्याच्यामध्ये कधी त्यांनी अधिवेशनात किंवा विधानभवनात आवाज उठवलेला नाही, हे आपणास वारंवार दिसून येईल। कधी एक बाईट मला त्यांची दाखवा की त्यांनी कधी विधानभवनामध्ये शेतकऱ्यांविषयी, निफाड तालुक्यातल्या कांदा निर्यातीविषयी आणि कारखान्याविषयी चालू करण्याविषयी कधी आवाज उठवला आहे। अगदी कारखाना खाजगीकरणाकडे चालले तरी हे गप्प आहे मूग गिळून। त्यातलं एक जे आमचे रनिंग आमदार आहे काकासाहेब, त्यांनी तर रानवड कारखाना चालवायला घेतला आणि 2 वर्ष आम्ही लोकांच्या पाया पडून ऊस पण त्यांना दिला। आता यंदा अशी परिस्थिती आणि बातम्या पण येऊ राहिल्या का तो कारखाना चालू होईल का नाही। आज आम्ही लोकांना विनंती करून पाया पडून ऊस द्यायला लावले। यावर्षी आम्हाला ऊस कोणाला द्यावा ही चिंता आहे, लोक आम्हाला बोलतील खूप आणि तो राग आतापासूनच आमच्यावरती निघतो आहे। हो, शेतकऱ्यांसाठी कुठली योजना तुम्ही राबवणार? शेतकऱ्यांसाठी जर सरकार दरबारी, शासन दरबारी पाठपुरावा केला तर याला द्राक्ष पंढरी म्हणून तालुक्याला ओळखलं होतं। द्राक्ष प्रक्रिया उद्योग, ऊस प्रक्रिया उद्योग, तुम्ही बीडमध्ये बघा कमी पाण्याचा जिल्हा आहे, परंतु तिथे जाऊन बघा ऊस प्रक्रिया उद्योगावरती इतकी छान म्हणजे आमच्यापर्यंत त्या गुळाची पावडर आलेली आहे, रसायन विरहित, केमिकल विरहित पावडर आमच्यापर्यंत आली। ऊसावरती खूप प्रक्रिया करता येतात आणि द्राक्षावरती पण खूप प्रक्रिया करता येतात। त्याच्यावरती शेतकऱ्यांच्या विविध पिकांवरती प्रक्रिया उद्योग इथे आणला जाईल, एक औद्योगिक वसाहत इथे आणली जाईल आणि तिथे शेतीमालाविषयी काही असेल ते करता येईल, परंतु कोणाचंच ध्यान नाही हो या गोष्टींकडे। काय संकल्प घेऊन आपण या विधानसभेची निवडणूक लढवतोय? मी प्रथमतः तो आदिवासी एरियामध्ये शिरलो, रेशन कार्डपासून अगदी तिथे अडचणी आहेत। आम्ही आत्ता पावेतो 1150 रेशन कार्ड हे अंत्योदय योजनेला लिंक करून लोकांना वाटले, त्याच्यामध्ये कोणाकडे 1 रुपया मागितला नाही ना, अधिकाऱ्यांना कधी 1 रुपया दिला, तिथल्या दलालांना आम्ही हुसकून लावलं। तिथून आम्ही जात प्रमाणपत्र करता जी अट आहे शासनाची 1949चा दाखला पाहिजे,
तो दाखलाच मिळत नाही काही काही, कारण त्यांचे आजोबा पंजोबा शिकलेलेच नाही, तो दाखला आणतील कुठून. त्याच्यामुळे ती अट रद्द करण्यासाठी किंवा ती शिथिल करण्यासाठी आम्ही 7 ऑक्टोबरला कलेक्टर ऑफिसला कलेक्टर साहेबांकडे मोर्चा नेला, जिल्हाधिकारी साहेबांकडे, आणि 2 ते 2.5 हजार आदिवासी स्वयंस्फूर्तीने त्या मोर्चात या तालुक्यातले सहभागी झाले होते आणि कुठला 1 रुपया न देता सगळे आलेले होते, काम बुडून आलेले होते. त्याच्यामुळे प्रथमतः आदिवासी, नंतर शेतकरी, दोन्ही कारखाने चालू करण्याचा प्रयत्न, त्यानंतर जिल्हा बँकेच्या ज्या कर्ज वसुल्या चालू आहे, जे सातबाऱ्यावर नावं जोडले जातात, त्याच्यामध्ये आम्ही हायकोर्टात रिट पिटिशन पण दाखल करणार आहे. त्याच्यामध्ये निकाल काही लागो पण आम्ही शेतकऱ्यांसाठी भांडणार आहे आणि त्याच्यामध्ये 5 वर्षाचे 5 हप्ते आम्ही करून घेणार आहे. ते शेतकऱ्यांकडनं पहिला हप्ता आल्या सगळ्या स्थानिक ज्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे त्या चालू होऊन जातील, तिथे 10,000 कर्ज शेतकऱ्याला मिळायचं. अंदाजे 10,000 जर ज्याला मिळत असेल त्याला 8,000 तरी किमान कर्ज हा जिल्हा बँक वाटप करणार आहे. त्याच्यानंतर दोन्ही कारखान्यांच्या कामगारांच्या ग्रॅज्युटी असतील, असंघटित कामगारांचे प्रश्न असतील. तुम्ही पिंपळगाव मार्केटला जाऊन बघा, टोमॅटोचा सीझन 6 ते 8 महिने असतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक असते, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तो बाजार आहे. पिंपळगाव मार्केटमध्ये जाऊन बघा. पण तिथे काम करणारा हा बिहारी UP MP मधला आहे. आपल्या स्थानिक लोकांना 800 ते 1,000 रुपये तिथे रोज दिला जातो. स्थानिक लोकांना तिथं काम नाही आहे, कामावर घेतलं जात नाही. त्यांची अशी भावना आहे का महाराष्ट्रीयन माणूस काम करीत नाही. पण आपला जो मार्केटचं प्रशासक आहे किंवा मार्केटचं जे डायरेक्टर बॉडी आहे, त्यांनी जर त्यांना दाब दिला की नाही, तुमच्या एका व्यापाऱ्याकडे आमचे 5 मुलं जरी कामाला असले तरी मी तर म्हणतो 20% युवक कामगार कामाला तिथे लागतील. HLचा विषय असेल, HLमध्ये सुद्धा आता ठेकेदारीचं काम चालू झालं आहे. शिन्नर शिर्डी इकडचे तिकडचे ठेकेदार येऊन तिथे काम करताय आणि ठेकेदारीत 20-20, 30-30 हजार रुपये घेऊन मुलांना भरती केलं जातं. हा आमचा अधिकार आहे का? HL आमच्या तालुक्यामध्ये आहे तर स्थानिकांना तिथे HLमध्ये नोकऱ्या लागल्या पाहिजे. हा सुद्धा मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरं जातो आणि याच्यासाठी सत्ताच पाहिजे असं काही नाही, परंतु हा मुद्दा आम्ही उचललेला आहे. आणि शिवार रस्ते आता आम्ही गेले आचारसंहिता लागायच्या पहिले आमच्या सगळ्या युवकांमध्ये किंवा कार्यकर्त्यांमध्ये वर्गणी करून आम्ही 7 शिवार रस्ते बनवले आणि टोमॅटो हा मार्केटला